आजच्या विषयाकडे वळण्याआधी तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. मग तुम्हाला ते गोष्टी कळणार आहेत जे आपलं आजचं थंबनेल आणि तुम्ही आपलं टायटल बघून व्हिडिओवर आलात. नमस्कार मंडळी, राम राम. आता महाराष्ट्रानं पूर्ण पाहिले आलंय हिंदुत्व, सनातनी धर्म, त्यानंतर लिब्राडो लोक, अंधभक्त, त्यानंतर गद्दार, खोके, ओके, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं बघितलेल्या आहेत. आणि मराठी डिक्शनरीमध्ये सुद्धा काही अनेक असे शब्द येऊन गेले. त्यामध्ये मिंदे, 50 खोके, गद्दार, धोका, आहे का नाही, बाप पळवला, पक्ष पळवला, चिन्ह पळवला. नाही, बाप पळवला ह्या गोष्टी प्रथमच तुमच्या लक्षामध्ये सुद्धा तुम्ही ऐकले असतील किंवा मी ते पहिल्यापासून ऐकलेले महाराष्ट्रामध्ये. कधी आतापर्यंत त्या गोष्टी ऐकल्या नाही आपण. बाप पळवला, चिन्ह पळवलं, पक्ष पळवला. पण ह्या गोष्टी कोणाच्या तरी कृपेनं महाराष्ट्राला मिळाल्या. काही भटकत्या आत्मा असतील किंवा काही असेल, कोणाचं नाव घेत नाही आपण, थोडे आपण मोठे नाही नाव घेण्या एवढे. कारण गुलाबराव पाटील बोलले होते बोलताना भाषणामध्ये की शरद पवाराविषयी मी काय बोलू शकत नाही, कारण मी त्यांच्या रेंजचा माणूस नाही, किंवा फक्त मी संजय राऊतशी बोलू शकतो कारण दोघांची आमच्या रेंज सारखी आहे, म्हणून आपण अशा मोठ्या व्यक्तीविषयी काही बोलणार नाही. आता बघा, महाराष्ट्रामधील जे राजकारणाचं वातावरण चाललं, राजकीय वातावरण आहे, कुठल्या थराला गेलेलं आहे की बदलापूरची घटना झाली, हेच लोक रस्त्यावरती आले. आरोपीला अटक काय केलं नाही, आरोपीला केलं नाही म्हणून त्यावेळेस दंगे होते, जोडे मारो आंदोलन सुद्धा त्यांनी केलं होतं. सर्वांना माहिती आहे, तुम्हाला परत मी व्हिडिओ दाखवायची गरज नाही. आणि त्यानंतर बघा, जे विरोधी पक्ष नेते आहेत दानवे साहेब, ते बोलले होते जे हैदराबादमध्ये घडलं होतं तसंच इथे घडलं पाहिजे. आणि अनावधानाने त्या गोष्टी घडून गेल्या, मग तरीही हे लोक यांच्या विरोधामध्ये आहे. आता विरोध करावा कुठं, विरोध असतो काय, विरोधकचं काम काय असतं यांनी विसरले की काय, असा एक प्रश्न पडतो. मग ज्या गोष्टी करता हे 2 वेळेस रस्त्यावरती आले, जोडो मारो आंदोलन ठेवलं, मग दिशा साली यांचा ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस ते गप्प का असतात, किंवा हे ते दाबायचा प्रयत्न केले असं नारायण राणेंनी आरोप केला होता. मग त्यावेळेस हे चुप्प का असतात. आणि काल त्यांचेच मुलगा रितेश राणेंनी आरोप केलेला आहे की मातोश्री सुरक्षित नाही, मातोश्रीवर बलात्कारी राहतात किंवा बलात्कार होतो, हे त्यांनी वाक्य बोललेलं आहे कालच. पण एकूणच हे वातावरण आहे, या गोष्टीमुळं जी विश्वासार्हता असते ती कार्यकर्त्याची कमी होत आहे. हा झाला मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, सध्या जे वातावरण चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि समाजामध्ये, याच्या माध्यमातून सुद्धा जो प्रवाहित मराठा समाज आहे किंवा हिंदू समाज आहे तो सुद्धा सध्या दुरावत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटापासून आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेपासून. की ज्या लोकांना या गोष्टीची जाणीव आहे की नेमकं हिंदुत्व कोण सांभाळलं होतं आणि कोणता पक्ष कुणाच्या विरोधामध्ये आहे. अहो, जो पक्ष वक्फ बोर्डला पाठिंबा देऊ शकतो तो हिंदूचं रक्षण करणार का, हा एक साधा सवाल आहे. सिंपल गोष्ट आहे. कारण एखाद्या समाजाला तुम्ही सपोर्ट करताय आणि जो दुसरा समाज आहे तुम्ही त्यामध्ये जातीचे भांडणं लावताय, हा तुमचा दुप्पट्टीपणा, तुमचं हे 2 तोंडीपणा हे लोकांना आता कळून चुकलाय. कारण 1982च्या आसपास त्यावेळेस एवढी सोशल मीडिया ऍक्टिव्ह नव्हती, आणि त्यावेळेस जे आताचं जे राजकारण आहे हे राजकारण लहान लहान लेकरांपर्यंत आणि राजकारण दिल्लीपासून चुलीपर्यंत ते पोहोचलेले आहे. कारण ज्यावेळेस स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा राजकारणाची आजकाल जास्त माहिती होऊ लागली आहे आणि त्यांनाही माहिती झाली आता की नैतिकता काय आहे आणि अनैतिकता काय आहे. परवा मी आजीसोबत बसलो होतो चुली पुढे, त्यावेळेस बायांचा घरामध्ये विषय चालू होता. म्हणे ते दाढीवाला शिंदे त्यांना लय चांगल्या योजना आणल्यात महाराष्ट्रामध्ये, शेतकऱ्याच्या असतील किंवा आपल्याला 15 पैसे भेटायला 1500 रुपये आणि 3 गॅस सिलेंडर मोफत. अहो, बायांना नेमकं पाहिजे काय, स्त्रियांची नेमकी मागणी कुठली असते. एक स्त्रीला सुरक्षा आणि त्या स्त्रीला एक सशक्त बनवण्यासाठी जे काही सरकारने एक पाऊल पुढे घातलं तर स्त्री हे त्यांचे उपकार कधी विसरत नाही. पण हे आतापर्यंत त्याने कधी केलंच नाही. कारण बघा, आपण सगळे गावात राहतो की प्रत्येक घरामध्ये स्त्री असतेच. पाहून घ्या,
स्त्री कुठलेही स्वार्थ ठेवत नाही. लहान लहान गोष्टीतनं स्त्री सुखी होते किंवा ते आभार मानते घरातल्या व्यक्तींचे. असंच आहे. शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी हे एक आपला मदतीचा हात त्यांनी पुढे केला. का पुढे केला? कारण ज्या आपल्या आत्मनिर्भर ज्या ताई आहेत महाराष्ट्रामधील, त्यांना आपण आत्मनिर्भर करूया. फुलना फुलाची पाकळी यातून सुद्धा ते शेविंग करून काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकतात, हे दूरदृष्टी त्या गावातील महिलांना सुद्धा कळू लागली. मग असंच काय झालं, सगळीच जनता, सगळीच लोक, स्त्रिया हे सध्या जाणते झालेली आहेत. जाणते राजे नाही. जाणता राजा फक्त एकच होता, शिवाजी महाराज. आणि त्यानंतर स्वयंघोषित राजे हे असतील त्यांना कोणी विचारत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा होऊन चाललेल्या आहेत. जो कोर वोटर आहे, तो कोर वोटर हा शरद पवारांसोबत होता राष्ट्रवादीचा. म्हणून अजित पवारांच्या जागा हे कमी आल्या लोकसभेला. तर तोटा हा झाला अजित पवारांना. कारण काय, यांचा जो कोर वोटर राष्ट्रवादीचा, तो वोटर सोबत नाही आला अजित पवारांच्या. आता नेमकं या ठिकाणी विषय झालाय काय, की आता त्यांना हे कळून चुकलंय, शिवसैनिकांना काय कळून चुकलंय. बघा, युबीटी कडे आता सध्या शिवसैनिक आहेत ते कोणते आहेत पाहून घ्या एक वेळेस. आणि उद्धव साहेबांकडे जे आहेत आणि शरद पवार जे आहेत ते बघून घ्या. शरद पवारांचे सुद्धा राष्ट्रवादी फक्त नेते मंडळी इकडे तिकडे होते बरं का. कारण नेते मंडळीमध्ये एक महाराष्ट्रामध्ये एक पॅटर्न होता, शरद पवार पॅटर्न. कसा होता की आपल्याकडे जागा नसतील तर शरद पवार आपले माणसं पुढल्या पक्षात पाठवतात तिकिटासाठी. तो पॅटर्न असतो. नेते हे जाता येत असतात. पण नेमका विषय कुठला असतो, कार्यकर्ते. पक्ष हा कार्यकर्त्यावरतीच अवलंबून असतो. हे परत कळून चुकलंय की बघा, काल ज्यावेळेस शिवस्वराज्य सभा यात्रा होती, त्यामध्ये सभेमध्ये गुरुवारी अकोले या ठिकाणी जयंत पाटील हे स्टेजवरती बोलण्याकरता आले. अशा वेळेस अजितदादा की जय, अजितदादाचा विजय असो, म्हणजे अजितदादाच्या नावाच्या घोषणा ह्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या सभेमध्ये काही तरुण मुलं देत होते. आणि ते जयंत पाटलांनी ऐकल्या, पण ते नाराज झाले. त्याने स्टेज सोडलं, त्याने माईक सोडला, तर स्टेजवरती आले आणि ते निघाले होते परत. म्हणजे बघा, आजची जनता हे बघत नाही. कार्यकर्त्यांना हे माहित आहे की आपल्यासाठी योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, आपल्याला साथ कुणाची द्यायची आहे, आणि आपल्याकरता आतापर्यंत कोण केलंय, आता करायचा देखावा कोण करत आहे, ते लोकांपर्यंत गोष्टी ह्या पोहोचलेल्या आहेत. त्यांना आपण परत सांगायची गरज नाही खोलावून. कारण लोक हे सध्या ज्ञानी बनलेले आहेत आणि सगळ्यांना हे माहिती आहे की राजकारणामध्ये नेमकं आता चाललंय काय, राजकारण करते कोण आणि समाजकारण करते कोण, हे लोकांना नव्यानं सांगायची गरज नाही. लोकांना कळतच आहे. हा त्याचा प्रत्येक त्या सभेमध्ये आला. अजित पवारांच्या घोषणा ऐकल्या आणि जयंत पाटील निघाले बाहेर. मग त्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी थांबवलं आणि त्यांना बोलायला लावलं. नेमका हा प्रकार काय आहे, तुम्ही एक वेळेस हा व्हिडिओ बघून घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये कोण आहे, हात वर कर. मी भाषण संपवतो, चर्चा करा. असं आहे की असा पोरकटपणा जर करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत. मला काही जास्त इंटरेस्ट नाही. मी पुढची सभा आहे, वेळ वाचवायला मी लगेच जातो. तुम्ही या ठिकाणी गोळा झालात, मगासपासून भाषणं चालू आहेत आणि माझ्या भाषणासाठी एवढ्याचसाठी थांबला असाल, त्याची नावं आधीच घेतलेली आहेत. पण मी जास्त बोलण्याची गरज नाही. एवढाच विषय असेल तर आपण थांबूया, काही घाई नाही मला. तुम्ही सगळा
तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, लोकसभेच्या वेळेस अजित पवारावरती लोक हे नाराज होते, कारण त्यावेळेस नुकतेच अजित पवार हे युतीसोबत आले होते. पण लोकांना त्यांनी दाखवून दिलं त्या काळामध्ये, मधल्या काळामध्ये, की मी आलोय तो चुकीचा नाही. आणि याचंच बघा उदाहरण तुम्हाला हे दिसतंय की आज जे क्रेज वाढलेले आहे अजित पवारांची महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, ते खूप मोठी आहे. याचा प्रत्यय हा वारंवार त्यांच्या वचनपूर्ती सोहळ्यामधून होतोच. आता विषय कुठला आहे, काही गोष्टी असतात, काही गोष्टी आपल्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघाव्या लागतात. काही गोष्टी असतात त्या भावनेतून नाही, तर एक प्रॅक्टिकल विचार करून बघावं लागतं. नेमकं व्यक्ती पुढचा करतोय तो देखावा करतोय की तो खरंच त्याला करायचं आहे. आणि एक ट्रॅक रेकॉर्ड काढला अजित पवारांचा, तर ते जे बोलतात ते करून दाखवतात, हा त्यांचा इतिहास आहे. त्यांनी वचन दिलेलं आहे ते पूर्ण करतातच. त्याच्यामुळं परत त्यांची क्रेज वाढली आणि स्टेजवरनं जयंत पाटीलला नाराज होऊन, पण तेही व्यक्तिमत्व चांगलं आहे, जयंत पाटील वाईट नाहीत, ते एक राजकारणी म्हणून ते कसेही असोत, पण ते व्यक्ती म्हणून अतिशय चांगले आहे. पण त्यांना त्याच्याकडे नाईलाजानं स्टेजवरून खाली उतरावं लागलं, अशी अवस्था यायला लागली. कारण लोकांना समजून चुकलंय, जो एखाद्या लोकांची समूहाची जर बाजू घेत असेल तर तो आपली बाजू कशी मांडणार, हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आज लोकांना कळून चुकलाय. त्यामुळे ह्या गोष्टी पाहायला मिळतात. उद्धव साहेबांचा वक्फ बोर्डला सपोर्ट, नंतर राष्ट्रवादीचा सपोर्ट, काँग्रेसचा सपोर्ट, ह्या सर्व गोष्टी माहिती आहे. आणि एवढ्या गोष्टी माहीत असूनही जर एखादा हिंदुत्ववादी जर लोक त्याला साथ देत असतील तर विचार करणं काळाची गरज आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ प्रेस करा, व्हिडिओ शेअर करा.